तो आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आणि ज्यांचं अतिशय तडाखेबंद आणि विस्तारनं भाषण झालं ते सन्माननीय भाई जगताप, त्याचबरोबर भाई ती यादी नाही दिलीत का? श्रीयुत किरणजी माने, प्रशांतजी पाटील, काँग्रेस पक्षाचे इथले अध्यक्ष अनिलजी कौशिक, आमचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव मोरे, दिनेशजी ठाकूर, राजूजी शिंदे, रंजनाताई शिंत्रे, सलुजाताई सुतार, सुनीताताई सकपाळ, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, 20 तारखेला लोकसभेच्या 5व्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं मतदान होणार आहे आणि या विभागातून, या लोकसभा मतदारसंघातून आपले अतिशय जवळचे सहकारी शिवसेना नेते, माझे अतिशय जवळचे मित्र आणि विद्यमान खासदार श्री राजनजी विचारे हे लोकशाही किंवा आपली महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे उमेदवार म्हणून मशाली निशाणी घेऊन उभे आहेत. 20 तारखेला आपल्याला एक पवित्र असं काम करायचं आहे, राष्ट्रीय काम करायचं आहे. सकाळी उठून आंघोळ बिंगोळ करून जरा देवपूजा वगैरे करून, कारण पुण्यकर्म करायला जायचं आहे. कुणीही न बोलवता, कुणीही चल न म्हणता स्वतःहून 20 तारखेला मतदान केंद्रावर जा आणि ह्या माझ्या मित्राला लाखोंच्या मताधिक्याने विजयी करा, अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो. राजनजी विचारे यांची निशाणी मशाल आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा, कारण आपलं सर्वांचंच आयुष्य गेलं. 1988-19 सालापासून फक्त आणि फक्त आपल्याला धनुष्यबाणच माहीत होतं, पण आज चोरांनी धनुष्यबाण चोरलंय आणि म्हणून ते आपल्याला जर पुन्हा मिळवायचं असेल तर राजनजी विचारे यांची निशाणी सर्वांनी लक्षात ठेवा आणि घराघरामध्ये जाऊन सांगा, मनामनामध्ये ती रुजवा आणि पुन्हा आपला धनुष्यबाण आपल्याला मिळवण्याकरता म्हणून मशाली समोरचं बटन दाबा, हे सांगण्याकरता म्हणून मी खास या ठिकाणी आलोय. बांधवांनो, भगिनींनो, आपण यापूर्वी अशा अनेक निवडणुका बघितल्या, परंतु यावेळची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक, उद्या दिल्लीचं सरकार कोणाचं बसवायचं ही ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून ही खूप विचारानं आपण सर्वांनी लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक जी आहे ती एक भारतीय जनता पक्ष विरुद्ध या संपूर्ण हिंदुस्थानातली सगळे पक्ष, पर्यायाने जनता विरुद्ध भारतीय जनता पक्ष, अशी ही निवडणुकीचं या स्वरूप झालेलं आहे आणि ती गरज आहे. मी आज संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्र फिरलो. कालपर्यंत 3ऱ्या टप्प्याचं मतदान झालं. विदर्भातून फिरतीला सुरुवात केली. विदर्भ केला, मराठवाडा केला, पश्चिम महाराष्ट्र केला, उत्तर महाराष्ट्र केला, कोकण केला आणि आज या ठिकाणी आलोय. फक्त उमेदवार हा निमित्त आहे. आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो, हे निमित्त आहे, पण ही निवडणूक संपूर्णपणे जनतेनंच आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. हे चित्र संपूर्ण मी पाहतोय आणि अनुभवतोय. जनतेनं घेतलेली, हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे. बांधवांनो, भगिनींनो, माझ्या नंतर आमच्या खासदार प्रियांकाताई चतुर्वेदी येणार आहेत. त्यांनाही संधी द्यावी लागेल आणि म्हणून मी थोडक्यातच बोलणार आहे. आपल्याला आठवत असेल की आजचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या भाषणं ऐकलीत? यांची सध्या तुम्ही जरा भाषणं ऐका. नरेंद्र मोदी यांनी आता तलवार मॅन केलेली आहे. ते फक्त भाषणं करायची म्हणून भाषणं करतायत. 2004-2019 सालचा जोश, ती ऐट
तो रुबाब हा आता शिल्लक राहिलेला नाही. तर तुम्हाला आजच सांगतो की नरेंद्र मोदींनी पूर्णपणे सपशेल हार पत्करलेली आहे. त्यांना कळून चुकलंय की आपण पराभूत होतोय. आपलं सरकार येऊ शकत नाही. हे नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याकडे बघा, त्यांची बॉडी लँग्वेज बघा आणि त्यांची भाषणं बघा. देशामधला निवडणूक आयोग जिवंत आहे की नाही? काय चाललंय काय? शिवसेनेच्या गीतामध्ये, प्रचार गीतामध्ये, शिवसेना गीतामध्ये फक्त भवानी आणि शिवाजी महाराजांचं नाव आलं म्हणून निवडणूक आयोग आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना त्या ठिकाणी नोटीस देतो. कालचं बीडमधलं पंतप्रधानांचं भाषण माझी इच्छा नसताना भाई मी ऐकलं. देशाचा पंतप्रधान आपल्या जे काय 32-33 मिनिटाचं भाषण करतो त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम याशिवाय काहीही बोलत नाही. यांची एवढी बदल गेले की जर काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही उभं केलेलं अयोध्येतलं मंदिर सुद्धा हे संपवून मोकळे होतील इथपर्यंत यांची बोलण्याची भाषा गेली आहे. इथपर्यंत राम मंदिराच्या उभारणीला विरोध कोणी केला, कधी केला, कुठल्या पक्षानं केला, केव्हा केला, या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान भाष्य करायला तयार नाहीत. त्या ठिकाणी 370 कलम सातत्यानं सांगतायत. त्या 370 कलमाचे फायदे तोटे काय झाले ते सांगायला तयार नाहीत. आणि म्हणून फक्त आणि फक्त आरोप करायचा. आणि शेवटची पंतप्रधानांची धडपड चालली आहे की ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम करून बुडत्याला काडीचा आधार मिळतोय काय हे बघण्याचं पंतप्रधानांचा शेवटची धडपडणी प्रयत्न चाललाय. पण या देशातली जनता सुजाण आहे. त्यांनी ठरवलंय की यांना बुडत्याला काडीचा आधार द्यायचा नाही, तर यांना पूर्णपणे बुडवायचं आणि ह्या देशातली लोकशाही वाचवायची. यांना बुडवायचंच, भारतीय जनता पार्टीला बुडवायचंच आणि या देशातली लोकशाही वाचवायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवायची आणि हा देश सुद्धा वाचवायचा. आणि म्हणून आपण आठवण करा, 2014ची निवडणूक ही नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पार्टीने एका स्लोगनवर जिंकली. असं व्यासपीठ असायचं आकर्षक आणि असे यायचे, अगदी एखादा हिरो कसा येतो अशा पद्धतीने त्यांची एंट्री असायची आणि मग असा हात करायचे. नरेंद्र मोदी हात कुठला करतात कधी बघितलंत काय? नरेंद्र मोदींनी कधी उजवा हात केलेला पंतप्रधानांनी तुम्ही कधी बघितलात? डावा हात करायचे आणि पहिला प्रश्न विचारायचे, अच्छे दिन. मग इकडचे करायचे आएंगे, अच्छे दिन. मग ह्या महिलांना काय आवडता नाकीनं वाचायचं, ह्यासारखे आएंगे. मग इकडे विचारायचे अच्छे दिन आएंगे. आले अच्छे दिन? तुम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाही झाली. 2019ला त्यांनी अच्छे दिन म्हणजे नेमकं काय, कोणाकोणाला कसे कसे आले, त्यांचे कोणकोणते निर्णय हे देशहिताचे होते, देशाचा आर्थिक स्तर वाढवणारे होते, तुमच्या माझ्या सर्वांचं रक्षण संरक्षण करणारे होते. या संदर्भात देशाच्या पंतप्रधानांनी भाष्य केलं नाही. आणि मग त्यावेळेला त्यांनी दुसरी घोषणा दिली. काय दिली दुसरी घोषणा? कि मोदी है तो मुमकिन है. मोदी है तो मुमकिन है. काय मुमकिन होतं ते? काय होतं काय? तर बालाघाटमध्ये 40-42 जवान मारले गेले आणि ते मारले गेल्यानंतर मोदी सरकारने केवळ एक फक्त नाममात्र सर्जिकल स्ट्राईक केला. आणि सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर राणा भीमदेवीच्या थाटामध्ये अशी काय घोषणा केली की घुस के मारेंगे. आम्ही घुस के मारेंगे. कुणी कोणाला मारलं, किती लोक मेले, सर्जिकल स्ट्राईक मध्ये तिथले अतिरेकी मारले गेले की नाही मारले गेले, त्यांचा तळ उद्ध्वस्त झाला की नाही झाला, याचा खुलासा आज तागायत आमच्या संरक्षण विभागाने जर केला असेल तर कुणीही जाहीर करा. अमित शहा भारतीय जनता पार्टीचे नेते, गृहमंत्री भाजपच्या कार्यालयामध्ये बसून हा खुलासा करतात, उत्तर देतात की सर्जिकल स्ट्राईक केला आम्ही. आणि सर्जिकल स्ट्राईक केला
म्हणून आम्ही एवढे एवढे अतिरेक संपवले आणि आपण पण एकदम राणा भीमदेवीच्या थाटामध्ये मोदी है तो मुमकिन है. पण याचं सत्य परवांच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि काश्मीरचे राज्यपाल सन्माननीय सुमित मलिक यांनी सांगितलं. काय सांगितलं सुमित मलिकांनी? लक्षात ठेवा, ही माणसं काय ते समजून घ्या. त्यांनी सांगितलं की हे जे 42 जवान नाहक मारले गेले पुलवामामध्ये, ते नरेंद्र मोदींच्या सरकारनं निवडणुकीच्या भांडवलाकरता जाणीवपूर्वक त्यांना मारलं. जाणीवपूर्वक मारलं. जी RDX गाडी भरलेली, RDXने भरलेली जी गाडी होती, ती 7 दिवस त्या एरियामध्ये अशाच पद्धतीनं फिरत होती. पण तिला कोणी रोखण्याचं, तिला कोणी तपासण्याचं, तिला थांबवण्याचं काम कोणी केलं नाही. कुणीही केलं नाही. सुमित मलिक हे भाजपाचे आहेत, काँग्रेसचे नाही आहेत. त्यांनी सांगितलं, मी राज्यपाल होतो, मी देशाच्या पंतप्रधानांना विनंती केली की यांना जमिनीवरून गाडीवरून तुम्ही आणू नका, धोका आहे, धोका आहे. देशाच्या पंतप्रधानांनी हे ऐकलं नाही. त्यांना बाय रोड ते एका बसमधून घेऊन आले. बसमध्ये घेऊन आल्यानंतर त्या काश्मीर सरकारची जबाबदारी होती की सगळे रस्ते मोकळे ठेवायचे, पण ते रस्ते सुद्धा मोकळे ठेवले गेले नाहीत. ऐन वेळेला ते जवानांची गाडी त्या ठिकाणी आली आणि ती RDX भरलेली गाडी खुलेआमपणे त्याच्यावर धडकवण्यात आली, खुलेआमपणे त्याच्यावर आपटण्यात आली. ती आडवी घालून भयंकर मोठा बॉम्बस्फोट त्या ठिकाणी करण्यात आला आणि 42 जवान आपले मेले, राजकारणाकरता मेले, यांची सत्ता मिळावी म्हणून मेले. पण आपण इतके अंधभक्त झाले होतो, आपण इतके आंधळे झालो होतो, आपल्याला असं वाटलं की नंतर सर्जिकल स्ट्राईक जो केला तो नरेंद्र मोदींनी बदला घेतला. अरे कसला बदला घेतलात? कसला बदला गेलात? कारण नरेंद्र मोदींना माहित होतं की अच्छे दिन आएंगे करके आम्ही घोषणा दिलेली आहे. 2-2 कोटी प्रत्येक वर्षाला आम्ही त्या ठिकाणी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये आम्ही भरू म्हणून सांगितलेलं आहे. महागाई कमी करू म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. गॅसच्या सिलेंडरचे दर आम्ही कमी करू म्हणून सांगितलेलं आहे. यातलं काहीच झालं नाही. आणि म्हणून अच्छे दिन कुठे आहेत म्हणून लोकांनी प्रश्नच विचारू नये, त्याच्याकरता हे षडयंत्र रचलं गेलं. आणि आज जे नरेंद्र मोदी प्रश्न विचारतायत की तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र जात असेल, त्या 42 माझ्या माता भगिनींच्या गळ्यातली मंगळसूत्र तोडण्याचं महापाप कुणी केलं? कुणी केलं? तिसऱ्या निवडणुकीची तुम्ही घोषणा देताय कि ये मोदी की गारंटी है. कौन सी मोदी की गारंटी है? कौन सी मोदी की गारंटी है? एका रात्रीत तुम्ही आलात आणि त्या ठिकाणी नोटाबंदी केलीत. त्या दिवशी रात्री तुम्ही आलात 16 नोव्हेंबर 2000 आपल्या, मला वाटतं 8 नोव्हेंबर 2016ला अचानकपणे ते एकदा हिरो सारखे आले आणि मोदी साहेब म्हणाले, आज रात में 12 बजे से 500 और 1000 की नोट केवल कागज का टुकड़ा रह जाएगा. बोलले की नाही बोलले? कागज का तुकडा रहेगा. अचानकपणे 500ची 1000ची नोट बंद केली आणि ह्यांनी 2000च्या नोटीचं चलनात 2000च्या नोटा आणल्या. 1000च्या नोटाच्या ऐवजी 720 माणसं मेली. किती मेली? 720 माणसं त्या ATM मधून उभी राहून उन्हातानात मेली. पण तुम्ही आम्ही कशाला भुललो? साक्षात नरेंद्र मोदींनी आपल्या 94 वर्षाच्या आईला पैसे काढण्याकरता 500 रुपये काढण्याकरता नम्रात उभी केली आणि आमच्या ह्या महिला भगिनी रडायला लागल्या. बघ बिचाऱ्याकडे 500 रुपये पण नाही. आपल्या 94 वर्षाच्या आईला उभी केला. तुम्हाला काय माहिती आहे ती नाटकं? 500 रुपये नाही, 10 लाख रुपयाचा एका वेळेला तुम्ही ड्रेस घालता आणि तुमच्या आईकडे 500 रुपये नाहीत. ही नाटकाला तुम्ही बळी पडलात. आणि म्हणून ही तिसरी निवडणूक आहे. ही तिसरी निवडणूक आता आले. ही तिसरी निवडणूक सांगत असताना मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी याच्यावर मी काय फार भाष्य करणार नाही, कारण माझ्याकरता 5-6 मिनिटं झाली, 5-6 मिनिटं शिल्लक राहिली आहेत, ती मी प्रियांकाताईंनाच देतो. काही गॅरंटी नाही. गेल्या 2 निवडणुकांचा विचार करा, कुठली गॅरंटी आहे मोदींची? त्यांनी कुठली गॅरंटी या ठिकाणी दिली आणि दिलेली पाळले. पण त्याही पलीकडे जाऊन आजची निवडणूक आहे ती राजन विचारे हे व्यक्तीची निवडणूक नाही, तर खुद्दार विरुद्ध गद्दार यांची निवडणूक आहे.
मी माझं बाकीचं वरचं भाषण आटोपता घेतो, पण खुद्दार विरुद्ध गद्दार, तुमचा राजन विचारे खुद्दार आहे की गद्दार आहे? त्याच्या समोरचा उमेदवार गद्दार आहे की खुद्दार आहे? मग गद्दारला गाडायचा ना का नाही गाडायचा? काय उद्धव साहेबांनी सांगितलं आपल्याला? गद्दारला गाडायचं ना? अरे ही निवडणूक ही व्यक्तीची निवडणूक नाहीये, तर राजन विचारेंच्या विरोधात उभी असलेली व्यक्ती आहे. आणि राजन विचारे हा एक विचार आहे, विचार. हे लक्षात ठेवा. राजन विचारे हे व्यक्ती नाहीये. राजन विचारे हा एक विचार आहे. कोणता विचार? कोणता विचार? जून 2022 आपल्या पक्षप्रमुखाला बेसावतपणे आपल्याच घरच्या गद्दारांनी गादीवरून खाली ओढून अपमानित केलं. आणि अपमानित केल्यानंतर या भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागून हे सगळे गेले. पण आम्ही जे काही ठराविक 4 लोक राहिलो त्याच्यामधला माझा हा सहकारी राजन विचारे आहे. हा विचार आहे. अण्णा विचार आहे म्हणून विचार नाही, तर हा एक विचार आहे. राजन विचार आहे. त्यावेळेला सांगतो एक प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर होता की आता नेमकं कोणत्या बाजूला जायचं. राजन विचारांना आठवत असेल 21 जून, मला वाटतं प्रियंका बाई पण त्या मीटिंगला असतील. 20 जूनला विधान परिषद आणि राज्यसभेकरता मतदान झालं आणि मी माझ्या गावाला गेलो. रेल्वेमधून जात असताना त्या ठिकाणी नेट मिळत नाही आणि म्हणून बातमी सुरू झाली, भास्कर जाऊ नॉट रिचेबल, भास्कर जाऊ नॉट रिचेबल. आईला नॉट रिचेबल? मी असला माणूस आहे काय? दुसऱ्या दिवशी माझी मीटिंग होती. उद्धव साहेबांनी बोलवलं आणि त्यावेळेला फक्त 16-17 आमदार गेले होते. आतमध्ये हे सगळे खासदार बसले होते. बाहेर सगळे गुलाबराव पाटील, उदय सामंत, त्यावेळेला तो दीपक केसरकर, हा दादा भुसे सगळे मंत्री बहुतेक बसलेले होते. आणि चर्चा सुरू झाली होती की पक्ष फुटला, 17-18 आमदार आपल्याला सोडून गेले, नेमकं आता करायचं काय? उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. सगळ्यांचा कल होता की आपण भाजप बरोबर जाऊया. मी ऐकून घेतलं विठ्ठलराव आणि शेवटच्या क्षणाला मी पक्षप्रमुखांना सांगितलं की साहेब, तुम्ही आमचे पक्षप्रमुख आहात, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, निर्णय काय घ्यायचा हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही काही निर्णय घ्या, पण माझ्या स्वभावाप्रमाणे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगून टाकतो. नंतर तुम्ही म्हणाल की भास्कर जाधवनी हे नंतर सांगितलं. साहेबांना एका क्षणामध्ये मी सांगितलं की साहेब तुम्ही कोणाबरोबरही चला, मी तुमच्या बरोबर आहे, पण तुम्ही भाजप बरोबर गेलात तर मी तुमच्या बरोबर नाही. हे पहिल्या बैठकीमध्ये तुम्हाला मी आज सांगतो. भाजप बरोबर गेलात तर मी तुमच्या बरोबर नाही. साहेबांचं तेव्हा नुकतंच ऑपरेशन झालं होतं. साहेबांना व्यवस्थितपणे उठता बसता येत नव्हतं भाई. साहेबांनी एका क्षणामध्ये सांगितलं सगळे गेलात तर गेले तरी चालतील, भास्करराव तू मी दोघांनी आपण लढूया, पण भाजपमध्ये जायचं नाही. आणि त्यावेळेला जी काय 5-10 मंडळींनी होकार दिला त्याच्यामध्ये अग्रेसर जर कोण होता तर हा तुमचा मित्र, माझा मित्र राजन विचारे होता, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर राजन विचाऱ्यांबरोबर जे राहिले त्यांच्यावर काय काय बेतले ते सगळं मला माहिती आहे. 10-15 तरी सभा भाई मी ठाण्यामध्ये घेतल्या. राजन विचारनी ज्या वेळेला हाक मारला त्या वेळेला मैदानात मी उतरलो. कशाची पर्वा बाळगली नाही, तुम्ही आम्ही बाळगतच नाही, तुम्हाला माहितीच आहे सगळं. मी उतरलो आणि म्हणून आज राजन विचारे जिंकणं म्हणजे एक विचार जिंकणं, राजन विचारे जिंकणं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकणं, राजन विचारे जिंकणं. आणि म्हणून महाविकास आघाडी जिंकणं म्हणजे ह्या देशातली लोकशाही जिंकणं, संविधान जिंकणं, घटना जिंकणं. आणि ते जिंकण्याकरता म्हणून 20 तारखेला राजन विचारांच्या निशाणी समोरचं बटन, मशाल या निशाणी समोरचं बटन दाबून राजन विचारांना विजयी करा असा आग्रहाने विनंती करतो. आपली रजा घेतो.